Hello friends, welcome again in this video lecture. In last video lecture we will start the hyperconjugation, that is the next point. Okay, and hyperconjugation means what? ठीक है, इकडे लक्ष द्या. Hyperconjugation means a compound in which unsaturated group is present. म्हणजे काय? Suppose this हा एक अनसॅच्युरेटेड ग्रुप आहे आणि या अनसॅच्युरेटेडला एक मिथिल ग्रुप, इथिल ग्रुप और एनी अल्किल ग्रुप, कुठलाही अल्किल ग्रुप अटॅच असेल, ठीक आहे, तेव्हा तो अल्किल ग्रुप किंवा त्या अल्किल ग्रुपचे जे हायड्रोजन आहे ते काय करणार, त्यांचे इलेक्ट्रॉन या बॉन्डला देणार आणि हा बॉन्ड काय होणार, इथे शिफ्ट होणार आणि हा बॉन्ड शिफ्ट झाल्यानंतर आणि हे सिग्मा इलेक्ट्रॉन किंवा हायड्रोजनचे इलेक्ट्रॉन इथे आल्यानंतर इथे काय तयार होणार, या अनसॅच्युरेटेड कार्बन मध्ये आणि ह्या अल्किल ग्रुपच्या कार्बन मध्ये काय येणार, डबल बॉन्ड आणि हा डबल बॉन्ड या कार्बन वरती शिफ्ट होणार आणि या CH2 ग्रुप वरती काय होणार, निगेटिव्ह चार्ज येणार. त्या पूर्ण प्रोसेस आपण काय म्हणतो, हायपर कॉन्जुगेशन. दॅट इज द इंटरॅक्शन बिटवीन द सिग्मा इलेक्ट्रॉन and the pi electron. That whole process is called as a hyperconjugation. म्हणजेच काय की फक्त सिग्मा इलेक्ट्रॉन जो आहे किंवा सिग्मा इलेक्ट्रॉन हायड्रोजन ॲटमचा जो आहे, जो अल्किल ग्रुप मध्ये प्रेझेंट असेल आणि तो अल्किल ग्रुप कुठला पण असेल, मिथिल असेल, इथिल असेल, प्रोपिल असेल, ब्युटिल असेल, तर तो काय करणार, त्याचा इलेक्ट्रॉन त्या सिंगल बॉन्ड कार्बन जो आहे या कार्बन मध्ये आणि अनसॅच्युरेटेडच्या कार्बन मध्ये तो इथे शिफ्ट होणार आणि जो अनसॅच्युरेटेड कार्बनचा जो ग्रुप आहे त्याच्यामध्ये डबल बॉन्ड आहे किंवा ट्रिपल बॉन्ड असेल, तो बॉन्ड शिफ्ट होणार आणि त्या कार्बनवरती काय होणार, निगेटिव्ह चार्ज येणार आणि त्या टोटल जी प्रोसेस आहे त्याला आपण काय म्हणणार, हायपर कॉन्जुगेशन. नाउ टुडे वी आर गोइंग टू सी द ऍप्लिकेशन. नाउ व्हॉट आर द ऍप्लिकेशन किंवा हायपर कॉन्जुगेशन कसं डिफरन्स दाखवतो वेगवेगळ्या ग्रुपमध्ये, म्हणजे अल्किल असेल, फ्री रॅडिकल असेल, कार्बोकॅटायन असेल किंवा तुमचे ज्या ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये डायपोल मोमेंट असतील किंवा बॉन्ड लेंथ असेल, हाऊ दे आर डिफरन्शिएटेड बाय हायपर कॉन्जुगेशन. ऑल दीज थिंग्स आर सी इन द ऍप्लिकेशन ऑफ हायपर कॉन्जुगेशन. ओके, सो द फर्स्ट ऍप्लिकेशन ऑफ हायपर कॉन्जुगेशन इज द रिलेटिव्ह स्टॅबिलिटी ऑफ अल्किल फ्री रॅडिकल. Relative stability of alkyl free radical, alkyl free radical. Okay, this is the first application of hyperconjugation, that is the relative stability of alkyl free radical. ठीक आहे, आता तुम्हाला माहिती आहे की ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये इलेक्ट्रॉन ट्रान्सफर होतो आणि आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे, मेसोमेरिक इफेक्ट मध्ये पाहिलं आहे, इलेक्ट्रोमेरिक इफेक्ट मध्ये पाहिलं आहे, इंडक्टिव्ह इफेक्ट मध्ये पण पाहिलेलं आहे. आणि जेव्हा जो ऍटम इलेक्ट्रॉन देतो त्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज येतो आणि जो ऍटम इलेक्ट्रॉन घेतो त्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज येतो आणि द ऍटम ज्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज आहे आपण त्यांना कॅटायन्स म्हणतो आणि ज्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज आहे आपण त्यांना ऍनायन्स म्हणतो. तसंच द कॅटायन्स ऑल्सो प्रेझेंट, ऍनायन ऑल्सो प्रेझेंट, देयर आर ऑल्सो अ फ्री रॅडिकल ऑल्सो प्रेझेंट. जसं तुमचं कॅटायन आहे, ऍनायन्स आहे, तसे फ्री रॅडिकल पण असतात ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये. देन व्हॉट इज मीन बाय फ्री रॅडिकल? फ्री रॅडिकल मीन्स ऑर्गॅनिक कंपाऊंड कंटेनिंग ऑल इलेक्ट्रॉन, म्हणजे अशी ऑर्गॅनिक कंपाऊंड की ज्यांच्यामध्ये एकच इलेक्ट्रॉन आहे, जसं की कॅटायन्स, ऍनायन्स. कॅटायन्स म्हणजे की ज्याच्याकडे इलेक्ट्रॉन नाही, ज्याने इलेक्ट्रॉन दिलेले. ऍनायन्स म्हणजे ज्याच्याकडे इलेक्ट्रॉन्स पेअर आहेत आणि ज्याच्यावरती इलेक्ट्रॉन भरपूर आहे, त्याच्यामुळे त्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज आलेला आहे. आणि फ्री रॅडिकल म्हणजे काय की ज्याच्याकडे फक्त एकच ऑड इलेक्ट्रॉन आहे. सो द ऑर्गॅनिक स्पेसिस विच हॅविंग सिंगल ऑड इलेक्ट्रॉन, that species are called as a free radical. Okay, now we have to see the stability of that alkyl free radical by using hyperconjugation. ते रॅडिकल कसे, कोणते कोणते रॅडिकल मोस्ट स्टेबल आहे
अल्किल फ्री रॅडिकल मध्ये, म्हणजे इथिल आहे का, मिथिल आहे का, ब्युटिल आहे का, प्रोपिल आहे, हे कशावरून ठरवणार आपण, बाय युझिंग हायपर कॉन्जुगेशन. ओके, सी द एक्झाम्पल. टर्शियरी ब्युटिल. टर्शियरी ब्युटिल फ्री रॅडिकल. त्याच्यानंतर हा जो डॉट आहे, हा दिस डॉट इज इंडिकेटेड, तो जो डॉट आहे that dot is nothing but the odd electron or single electron. आणि फ्री रॅडिकल्स हे नेहमी ह्या ऑड इलेक्ट्रॉननी दाखवतात. कुठल्याही कंपाऊंड वरती किंवा एखाद्या ऍटम वरती असे सिंगल इलेक्ट्रॉन असतील ते कंपाऊंड म्हणजे काय असतात, तुमचे फ्री रॅडिकल. ठीक आहे. आयसोप्रोपिल फ्री रॅडिकल. हा आहे टर्शियरी, इट इज सेकंडरी. देन इथिल CH3 CH2, इथिल free radical, and the last one is methyl free radical. Today we are seeing the application of hyperconjugation, and the first application is the relative stability of free radical. आणि free radical म्हणजे असे ऑर्गॅनिक कंपाऊंड की ज्याच्या ऍटम वरती एक सिंगल ऑड इलेक्ट्रॉन असतात. and first application is the stability of alkyl free radical. okay, this is the tertiary butyl free radical. हे बघा, तीन अल्किल ग्रुप आहे. सो दिस इज द टर्शियरी ब्युटिल आणि एक ऑड इलेक्ट्रॉन कार्बन वरती प्रेझेंट आहे. त्यामुळे याचं नाव काय आहे, टर्शियरी ब्युटिल फ्री रॅडिकल. इट इज आयसोप्रोपिल फ्री रॅडिकल, इथिल फ्री रॅडिकल आणि मिथिल फ्री रॅडिकल. नाउ दिस इज द स्टॅबिलिटी ऑर्डर. म्हणजे टर्शियरी ब्युटिल फ्री रॅडिकल हा मोस्ट स्टेबल आहे. कोणापेक्षा, आयसोप्रोपिल फ्री रॅडिकल पेक्षा. म्हणजे कशामुळे पण हा मोस्ट स्टेबल आहे, बिकॉज ऑफ हायपर कॉन्जुगेशन. कारण की आता समजा आपण ह्याचं दोन कम्पेअर केले तर इथे ह्याचं स्ट्रक्चर कसं येईल, हा कार्बन हे तीन कार्बन झाले आणि त्याच्यानंतर ह्या कार्बनचे हे तीन हायड्रोजन, या कार्बनचे हे तीन हायड्रोजन आणि या कार्बनचे हे तीन हायड्रोजन. ठीक आहे, म्हणजे इथे किती हायड्रोजन आहे टोटल, 3, 3, 6, 3, 9. ठीक आहे, म्हणजे टर्शियरी ब्युटिल फ्री रॅडिकल मध्ये 9 हायड्रोजन आहेत. म्हणजे तिथे मॅक्झिमम नंबर ऑफ कॉन्ट्रीब्युटिंग स्ट्रक्चर पॉसिबल आहेत. आणि आपण काल काय सांगितलं की जितके जास्त कॉन्ट्रीब्युटिंग स्ट्रक्चर असतील तितकं जास्त तो स्टेबल असतो, कारण की तिथे जास्तीत जास्त हायपर कॉन्जुगेशन असतं. आणि त्यामुळे टर्शियरी ब्युटिल जो फ्री रॅडिकल आहे तो स्टेबल आहे. कोणापेक्षा, आयसोप्रोपिल फ्री रॅडिकल पेक्षा. कारण की इथे 9 हायड्रोजन आहेत आणि इथे किती असणार आहे, फक्त 4 हायड्रोजन असणार आहे. कारण की ह्याचं स्ट्रक्चर कसं आहे, CH. ओके, आणि ह्याला हे दोन CH2 ग्रुप अटॅच आहेत. म्हणजे हा कार्बन आहे आणि हा रॅडिकल आहे. ओके, त्याच्यानंतर याला हा एक हायड्रोजन अटॅच आहे, हा एक हायड्रोजन अटॅच आहे, याला हा एक हायड्रोजन अटॅच आहे आणि हा एक हायड्रोजन अटॅच आहे. म्हणजे इथे पॉसिबिलिटी किती कॉन्ट्रीब्युटिंग स्ट्रक्चरची कमी आहे. सो दॅट टर्शियरी ब्युटिल फ्री रॅडिकल्स इज अ मोस्ट स्टेबल दॅन आयसोप्रोपिल फ्री रॅडिकल, बिकॉज टर्शियरी ब्युटिल फ्री रॅडिकल शो मॅक्झिमम कॉन्ट्रीब्युटिंग स्ट्रक्चर because of hyperconjugation, and
there are less contributing structure in isopropyl free radical. That's why tertiary butyl free radical is the most stable as compared to the isopropyl free radical. आणि समजा आपण जर दोन घेतले इथिल आणि प्रोपिल फ्री रॅडिकल जर घेतले तर आता इथिल मध्ये काय फॉर्म्युला आहे CH3 CH2 आणि मिथिल मध्ये काय आहे CH. हे बघा मी काल तुम्हाला काय सांगितलं होतं की मिथिल फ्री रॅडिकल मोस्ट स्टेबल आहे पण तिथे मिथिल ग्रुप हा सिंगल नव्हता तो अनसॅच्युरेटेड ग्रुपला अटॅच होता म्हणून मिथिल आपण जे एक्झाम्पल घेतलं होतं प्रोपिनचं तो स्टेबल आहे आणि जर तिथं इथिल ग्रुप असता तर तो स्टेबल नसता पण इथे मी हे सिंगल कंपाऊंड घेते हे सिंगल फ्री रॅडिकल आहे ठीक आहे ते कुठल्याही अनसॅच्युरेटेड ग्रुपला अटॅच नाहीये इथे आपण फक्त अल्किल फ्री रॅडिकलची स्टेबिलिटी पाहतोय दिस फ्री रॅडिकल डज नॉट अटॅच विथ एनी अनसॅच्युरेटेड ग्रुप दीज आर टोटली सिंगल आणि या सिंगल कंपाऊंड मध्ये आपण कंपॅरिझन करतो ठीक आहे जर आता आपण इथिल फ्री रॅडिकल घेतलं ठीक आहे तर इथिल फ्री रॅडिकलचं स्ट्रक्चर कसं येईल हा कार्बन हा त्याचा हायड्रोजन हा कार्बन आणि हे त्याचे 3 हायड्रोजन ठीक आहे म्हणजे इथे पॉसिबिलिटी किती आहे 3 हायड्रोजनची आहे म्हणजे हा काय करू शकतो मॅक्सिमम 4 कॉन्ट्रिब्युटिंग स्ट्रक्चर देऊ शकतो त्या स्ट्रक्चरला धरून आणि जर आपण मिथिल घेतला फक्त मिथिल फ्री रॅडिकल ठीक आहे तर इथे कॉन्ट्रिब्युटिंग स्ट्रक्चर होऊ शकतं का नाही इथे कॉन्ट्रिब्युटिंग स्ट्रक्चर पॉसिबल नाही आहे फक्त इथिल मध्ये कॉन्ट्रिब्युटिंग स्ट्रक्चर पॉसिबल आहे सो दॅट इथिल free radical is a most stable because of hyperconjugation and because of hyperconjugation ethyl free radical give maximum contributing structure and methyl free radical does not having any contributing structure so by using hyperconjugation we can give the stability of alkyl free radical so म्हणजे काय की याच्यावरून हायपरकॉन्जुगेशन वरून आपण ठरवणार की कोणता अल्किल फ्री रॅडिकल मोस्ट स्टेबल आहे आणि ह्या स्टॅबिलिटी वरून आपल्याला असं कळतं की टर्शियरी ब्युटिल फ्री रॅडिकल हा मोस्ट स्टेबल आहे त्याच्यानंतर आयसोप्रोपिल फ्री रॅडिकल आहे नंतर इथिल आहे आणि मिथिल मध्ये हायपर कॉन्जुगेशन नाही आहे त्याच्यामुळे मिथिल फ्री रॅडिकल हा स्टेबल नाही ओके नाउ द नेक्स्ट रिलेटिव्ह स्टॅबिलिटी ऑफ अल्किल कार्बोकॅटायन सेम आहे जसं की आपण आपले इथे फ्री रॅडिकल घेतले होते तसे तिथं आपल्याला काय घ्यायचे अल्किल कार्बोकॅटायन फक्त फ्री रॅडिकलच्या जागी काय येणार कार्बोकॅटायन मीन्स कार्बन हॅव्हिंग पॉझिटिव्ह चार्ज ओके द सेकंड ऍप्लिकेशन ऑफ हायपरकॉन्जुगेशन इज रिलेटिव्ह स्टॅबिलिटी ऑफ alkyl carbocation okay now listen the second application of hyperconjugation ठीक है now we already said that organic compound in which carbon having maybe positive charge that is carbocation carbon having maybe negative charge that is carboanion and carbon also having maybe single electron that is the free radical okay हे आपण ऑलरेडी सांगितलेले आता आधीच्या ऍप्लिकेशन मध्ये आपण पाहिलं होतं रिलेटिव्ह स्टॅबिलिटी ऑफ अल्किल फ्री रॅडिकल की ज्याच्यामध्ये एक सिंगल ऑड इलेक्ट्रॉन आहे आता आपल्याला स्टॅबिलिटी कशाची बघायची अल्किल कार्बोकॅटायन अल्किल कार्बोकॅटायन मीन्स कार्बन कॅटायन दॅट इज द पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे कार्बन वरती काय असणार आहे पॉझिटिव्ह चार्ज त्याच्यात आपल्याला काय बघायची स्टॅबिलिटी ऑर्डर सेम आहे जी फ्री रॅडिकल साठी होती ती कार्बोकॅटायन साठी सुद्धा असणार आहे फक्त इथे कार्बन वरती काय येणार पॉझिटिव्ह चार्ज सेम टर्शियरी ब्युटिल आयसोप्रोपिल इथिल इथे कार्बन हॅव्हिंग पॉझिटिव्ह चार्ज इथे इथिल CH3 CH2 आणि इथे काय असणार आहे मिथिल अँड एक्सप्लेनेशन पण सेम आहे फक्त इथे डिफरन्स कशावरती येतोय या कार्बन वरती येतोय अल्किल ग्रुप वरती येतोय का नाही ओके आणि आपण काय सांगतो हायपर कॉन्जुगेशन मोस्ट इम्पॉर्टंट थिंग
की अल्किल ग्रुप इज मोस्ट इम्पॉर्टंट. आणि कोणतं अल्किल ग्रुप की ज्याला हायड्रोजन अटॅच आहेत आणि तेच हायड्रोजन किंवा त्याचे इलेक्ट्रॉन काय दाखवतात, हायपर कॉन्जुगेशन दाखवतात. आणि इथे हा जो पॉझिटिव्ह चार्ज आहे हा कार्बन वरती आहे. पण अल्किल ग्रुप मध्ये इथे किती 3 अल्किल ग्रुप आहेत, म्हणजे इथे परत किती हायड्रोजन झाले, 9 हायड्रोजन झाले 3 अल्किल ग्रुपचे. ओके. आणि जितके जास्त हायड्रोजन तितके जास्त कॉन्ट्रीब्युटिंग स्ट्रक्चर, आणि जितके जास्त कॉन्ट्रीब्युटिंग स्ट्रक्चर तितके जास्त काय असणार आहे, तो स्टेबल अल्किल कार्बोकॅटायन असणार आहे. सो in relative stability of alkyl carbocation, we say that tertiary butyl carbocation is the most stable than isopropyl carbocation. Isopropyl carbocation is most stable than ethyl carbocation, and ethyl carbocation is most stable than the methyl carbocation. आलं लक्षात. रिझन काय आहे, सेम आहे की इथे 3 अल्किल ग्रुप असल्यामुळे इथे 9 हायड्रोजन आहेत आणि 9 हायड्रोजन हे मॅक्झिमम कॉन्ट्रीब्युटिंग स्ट्रक्चर देतात. त्याच्यानंतर इथे 4 हायड्रोजन आहेत, इथे 3 आहेत आणि इथे एकही हायड्रोजन नाहीये की जो कॉन्ट्रीब्युटिंग स्ट्रक्चर देईल, कारण की तिथे हायपर कॉन्जुगेशनच नाही आहे. सो दॅट दिस इज द रिलेटिव्ह स्टॅबिलिटी ऑफ अल्किल कार्बोकॅटायन, अँड वी से दॅट टर्शरी ब्युटिल गिव्स द मोस्ट स्टेबल structure or most stable alkyl carbocation due to the hyperconjugation, and due to the hyperconjugation they give the more number of contributing structure, and the methyl carbocation does not having any contributing structure because methyl carbocation does not give the hyperconjugation. जिथं हायपर कॉन्जुगेशनच नसेल ते कॉन्ट्रीब्युटिंग स्ट्रक्चर देत नाहीत. त्याच्यामुळे मिथिल कार्बोकॅटायन हा लेस स्टेबल आहे आणि टर्शियरी ब्युटिल कार्बोकॅटायन हा मोस्ट स्टेबल आहे. ठीक आहे. नाउ द थर्ड ऍप्लिकेशन, द रिलेटिव्ह स्टॅबिलिटी ऑफ अल्किल. अल्किल वी नो दॅट ऑर्गॅनिक कंपाऊंड हॅव्हिंग डबल बॉन्ड और ट्रिपल बॉन्ड. ठीक आहे. हे तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की कुठलेही ऑर्गॅनिक कंपाऊंड जे प्रेझेंट असतात तर त्याच्यामध्ये जे कार्बन असतील, ऑक्सिजन असतील, नायट्रोजन असतील. कार्बन कार्बन मध्ये डबल बॉन्ड असू शकतो, ट्रिपल बॉन्ड असू शकतो. कार्बन ऑक्सिजन मध्ये डबल बॉन्ड असू शकतो, कार्बन नायट्रोजन मध्ये ट्रिपल बॉन्ड असू शकतो. पण मोस्ट इम्पॉर्टंट काय आहे की कार्बन कार्बन, की ज्या कार्बन कार्बन मध्ये डबल बॉन्ड असतो त्यांना आपण काय म्हणतो, अल्किल. आणि ज्या कार्बन कार्बन मध्ये ट्रिपल बॉन्ड असतो त्यांना आपण काय म्हणतो, अल्काइल. ठीक आहे. नाउ वी हॅव टू सी द स्टॅबिलिटी ऑफ alkene, relative stability of alkene. The third application of hyperconjugation is relative stability of alkene. जिथे कार्बन कार्बन मध्ये काय आहे, डबल बॉन्ड आहे. Relative stability of alkene. ठीक है. Now, before example, in free radical or carbocation, आता जे application पाहिले आपण, relative stability of free radical or relative stability of carbocation, हे सिंगल आहे. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं, रिलेटिव्ह स्टॅबिलिटी ऑफ अल्किन, की जिथे अल्किल ग्रुप अटॅच आहे. कुठल्या ग्रुपला, अल्किल ग्रुपला, की जिथे कार्बन कार्बन मध्ये काय आहे, डबल बॉन्ड आहे. म्हणजे आपण त्यांना काय म्हणतो, अनसॅच्युरेटेड कंपाऊंड. वी हॅव टू सी द स्टॅबिलिटी ऑफ अल्किन. ओके. नाउ टेक द एक्झाम्पल प्रोपीन and 2-butyl. ठीक है. प्रोपेन का स्ट्रक्चर तुम्हाला माहिती आहे, ऑलरेडी सी इन द एस्पेक्टेड लेक्चर. दैट इज स्ट्रक्चर कसं आहे याचं, CH3 CH डबल बॉन्ड CH3. आणि इथे कसं स्ट्रक्चर आहे, CH3 CH डबल बॉन्ड CH. ठीक आहे. नाउ आता आपण याला कसं एक पूर्ण एक्सपांड फॉर्म मध्ये लिहितो, लॉ ऑफ स्ट्रक्चर. CH हा CH आणि हा CH. ठीक आहे. तसंच त्याला पण आपण काय लिहू, डिटेल स्ट्रक्चर मध्ये लिहू. म्हणजे इथे कसं येणार,
H, 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 CH, double bond, CH, again H, H, H. Okay. The third application काय आहे? Relative stability of alkene, and we take two examples, propene and 2-butene. This is the formula of propene. CH3, CH double bond CH2, and this is the detailed structure of propene. And from the structure of propene, we have to see that only one alkyl group is present, and that alkyl group having 3 hydrogen. हे एक्झाम्पल आपण कालच्या लेक्चर मध्ये बघितलेले आहे. इथे किती एकच अल्किल ग्रुप आहे, आणि त्या एक अल्किल ग्रुपचे किती हायड्रोजन आहेत? 3 हायड्रोजन, की जो मिथिल ग्रुप आहे. ठीक आहे. मग आता इथे कॉन्ट्रीब्युटिंग स्ट्रक्चर किती असणार आहे? फक्त 3, आणि याला धरून 4. सो प्रोपेन गिव्ह 3 कॉन्ट्रीब्युटिंग स्ट्रक्चर, कारण की इथे फक्त 3 हायड्रोजन आहे. ओके. बट सी इन द 2-ब्युटीन. आता इथे बघा, हा एक मिथिल ग्रुप आहे, हा एक मिथिल ग्रुप आहे. ह्या मिथिल ग्रुपचे हे 3 हायड्रोजन आहेत, आणि ह्या मिथिल ग्रुपचे हे 3 हायड्रोजन आहेत. सो टोटल 6 कॉन्ट्रीब्युटिंग स्ट्रक्चर आर पॉसिबल इन 2-ब्युटीन. म्हणजे इथे कॉन्ट्रीब्युटिंग स्ट्रक्चर किती आहेत? ह्याचे 3 आणि त्याचे 3, टोटल 6. म्हणजे जास्तीत जास्त कॉन्ट्रीब्युटिंग स्ट्रक्चर कोणाचे आहे? 2-ब्युटीनचे. म्हणजे स्टॅबिलिटी ऑफ अल्केन मध्ये आपण काय सांगणार की 2-ब्युटीन इज द मोस्ट स्टेबल दॅन प्रोपीन, because 2-butene give the maximum contributing structure, that is it give the 6 contributing structures, and propene give only the 3 contributing structure. आलं का लक्षात की हायपर कॉन्जुगेशन यूज करून आपण डिफरन्स किंवा स्टॅबिलिटी कशी पाहू शकतो की इथे जे अल्किल ग्रुप असतील आणि इथे फक्त एकच अल्किल ग्रुप आहे, इथे 3 हायड्रोजन असल्यामुळे कमी स्ट्रक्चर आहे कॉन्ट्रीब्युटिंग स्ट्रक्चर, आणि इथे हा एक अल्किल ग्रुप आणि हा एक अल्किल ग्रुप, म्हणजे टोटल 6 कॉन्ट्रीब्युटिंग स्ट्रक्चर आहे. त्याच्यामुळे मॅक्झिमम नंबर ऑफ स्ट्रक्चर पॉसिबल कुठे आहे? 2-ब्युटीन मध्ये. सो बाय युजिंग हायपर कॉन्जुगेशन वी गेट द कॉन्ट्रीब्युटिंग स्ट्रक्चर, and the alkene which having maximum number of alkyl group, that alkene give maximum number of contributing structure, and maximum the number of contributing structure, that alkene is the most stable alkene. So propene is less stable alkene than 2-butene, and 2-butene having more contributing structure. So 2-butene is the most stable alkene. समजलं की हायपर कॉन्जुगेशन आपल्याला कॉन्ट्रीब्युटिंग स्ट्रक्चर देतं, आणि हे कॉन्ट्रीब्युटिंग स्ट्रक्चर तुमच्या अल्किल ग्रुप वरती डिपेंड असतं की अनसॅच्युरेटेड ग्रुप जे आहेत डबल डबल बॉन्ड, की त्यांना किती अल्किल ग्रुप अटॅच आहेत, आणि जितके जास्त अल्किल ग्रुप अटॅच असतील तितके जास्त ते कॉन्ट्रीब्युटिंग स्ट्रक्चर देणार, आणि जितकी जास्त कॉन्ट्रीब्युटिंग स्ट्रक्चर असणार तितकं जास्त तो स्टेबल अल्किन असणार. ओके. नाउ द नेक्स्ट ऍप्लिकेशन ऑफ हायपर कॉन्जुगेशन इज the bond length. Okay. The hyperconjugation also affect the bond length of molecule. Okay. Hyperconjugation also affect the bond length of molecule. This bond length is 1.6 angstrom, and this is the propene. ठीक है? And this is the original propane, CH3, CH, CH3, and here I तुमची 1.52 angstrom. Listen. The next application of hyperconjugation is bond length, and hyperconjugation also affect bond length. Hyperconjugation also affects bond length. Okay, this is the propene and this is propane. ठीक आहे. आता एक लक्ष द्या, हा प्रोपेन आहे आणि हा प्रोपीन आहे, की
बॉन्ड म्हणजे इथे अनसॅच्युरेटेड ग्रुप आहे आणि ओरिजिनल प्रोपेन मध्ये अनसॅच्युरेटेड ग्रुप प्रेझेंट नाहीये आणि हायपर कॉन्जुगेशन साठी अनसॅच्युरेटेड कार्बन ॲटम मस्ट बी प्रेझेंट पाहिजे म्हणजे पाहिजे ठीक आहे कारण की तिथे काय होतं सिग्मा बॉन्ड चे जे इलेक्ट्रॉन आहेत ते शिफ्ट होतात आणि डबल बॉन्ड काय होतं शिफ्ट होतो सो दॅट फॉर हायपर कॉन्जुगेशन वी मस्ट बी रिक्वायर्ड द अनसॅच्युरेटेड ग्रुप सो इन प्रोपीन द अनसॅच्युरेटेड ग्रुप इज प्रेझेंट बट इन प्रोपेन देयर इज नो अनसॅच्युरेटेड ग्रुप इज प्रेझेंट सो त्याच्यामुळे अनसॅच्युरेटेड ग्रुप प्रेझेंट नसल्यामुळे तिथे हायपर कॉन्जुगेशन होणार नाही आणि बॉन्ड लेंथ जी आहे ती जास्त असणार आणि ओरिजिनल प्रोपेनची बॉन्ड लेंथ किती आहे तुमची 1.52 angstrom but because of presence of this unsaturated group present असल्यामुळे हा अल्किल ग्रुप काय करणार हायपर कॉन्जुगेशन दाखवणार आणि because of hyper conjugation this propene having bond length 1.46 angstrom म्हणजे due to the hyper conjugation the some molecule having different bond length than their original compound आता जसं की हा प्रोपेन ओरिजिनल आहे पण हा प्रोपेन अनसॅच्युरेटेड कंपाऊंड आहे प्रोपेनचा आणि बिकॉज ऑफ अनसॅच्युरेटेड ग्रुप द ओरिजिनल प्रोपेन हॅव्हिंग 1.52 अँगस्ट्रॉम बॉन्ड लेंथ आणि दिस प्रोपेन हॅव्हिंग 1.46 अँगस्ट्रॉम बॉन्ड लेंथ म्हणजे बॉन्ड लेंथ काय झाली तुमची कमी झाली सो बॉन्ड लेंथ डिक्रीजेस ड्यू टू दी हायपर कॉन्जुगेशन विच आर टेक्स प्लेस इन द मॉलिक्यूल ओके so that we say that the hyperconjugation also affect the bond length of molecule okay now the last application is dipole moment okay what is the definition of dipole moment dipole moment is just a force of attraction between the charged spaces that force of attraction is called as a dipole moment okay just like the bond length the hyperconjugation affect the bond length hyperconjugation also affect the dipole moment. That is the last application. Dipole moment. Hyperconjugation also affect bond length of dipole moment of molecule. Dipole moment of molecule. ठीक आहे dipole moment काय सांगितलं आपण डेफिनेशन द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द चार्ज स्पेसेस आणि चार्ज स्पेसेस तुम्हाला माहिती आहे पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज यांना आपण काय म्हणतो चार्ज स्पेसेस की ज्या एका ॲटमवरती पॉझिटिव्ह चार्ज आहे आणि एका ॲटमवरती निगेटिव्ह चार्ज आहे दॅट इज कॅटायन आणि ॲनायन त्यांना आपण काय म्हणतो चार्ज स्पेसिस तर डायपोल मोमेंट ही नेहमी चार्ज स्पेसिस मध्येच प्रेझेंट असते दॅट इज द फोर्स ऑफ अट्रॅक्शन सो या हायपर कॉन्जुगेशनमुळे जी ओरिजिनल डायपोल मोमेंट आहे किंवा की ज्यांच्यामध्ये हायपर कॉन्जुगेशन होते त्यांच्यामध्ये डायपोल मोमेंट सुद्धा काय होती अफेक्ट होती कमी होती किंवा कधी कधी ती जास्त पण होती ठीक आहे एक एक्झाम्पल फर्स्ट आहे तुमचं फॉर्मल्डिहाइड ठीक आहे फॉर्मल्डिहाइड आता इथे हायपर कॉन्जुगेशन पॉसिबल आहे का नाही ठीक आहे तर मग याची डायपोल मोमेंट काय असते डायपोल मोमेंटचे युनिट आहे डी बाय ठीक आहे प्रत्येक जे कन्सेप्ट आहेत त्या डेफिनेशन्स आहेत जसं बॉन्ड लेंथ मी आर्मस्ट्रॉंग सांगितलं जी युनिट्स आहेत किलोमीटर सेंटीमीटर पर मीटर पिकोमीटर व्हॉट एव्हर तसंच डायपोल मोमेंट जे आहे त्याचं युनिट आहे डी बाय अँड इट इज इंडिकेटेड बाय कॅपिटल लेटर डी ठीक आहे आता फॉर्मल्डिहाइड सो इन फॉर्मल्डिहाइड याचा फॉर्म्युला काय HCH डबल बॉन्ड O आता इथे हायपर कॉन्जुगेशन पॉसिबल आहे का नाही इथे हायपर कॉन्जुगेशन पॉसिबल नाहीये सो देयर इज नो हायपर कॉन्जुगेशन टेक्स प्लेस इन फॉर्मल्डिहाइड सो फॉर्मल्डिहाइड इट्स ओरिजिनल डायपोल मोमेंट and dipole moment is the 2.27 D that is the D bar unit of dipole moment कारण की ते हायपर कॉन्जुगेशन पॉसिबल नाहीये त्याच्यामुळे फॉर्मल्डिहाइडची डायपोल मोमेंट चेंज होत नाही ती ऍज इट इज आहे ठीक आहे आता आपण दुसरं एक्झाम्पल घेऊ ऍसिटाल्डिहाइड CH3
CH डबल बॉन्ड O. आता इथे हायपर कॉन्जुगेशन पॉसिबल आहे. आलं का लक्षात? कारण की हा हायड्रोजन इथे शिफ्ट होणार, हे इलेक्ट्रॉन इथे शिफ्ट होणार. ठीक है. So in acetaldehyde, methyl group is present to attach to the unsaturated group. एक methyl group आहे की जो unsaturated ग्रुपला अटॅच आहे. So acetaldehyde काय दाखवणार? हायपर कॉन्जुगेशन. आणि हायपर कॉन्जुगेशन दाखवल्यामुळे त्याची डायपोल मोमेंट काय होणार? चेंज होणार. सो बिकॉज ऑफ हायपर कॉन्जुगेशन acetaldehyde having 2.72 d. त्याची डायपोल मोमेंट किती आहे? 2.72. कारण की इथे हायपर कॉन्जुगेशन फॉर्म झालेला आहे. इथे एका हायड्रोजन वरती आहे पॉझिटिव्ह चार्ज आणि ऑक्सिजन वरती आहे निगेटिव्ह चार्ज. ओके. सो these are some applications of hyperconjugation. If you have any difficulty, you can ask me directly. ठीक आहे. जो काय पुढचा पॉइंट असेल चार्ज ट्रान्सफर, या चॅप्टरचे 2च पॉइंट राहिलेले. 2 पॉइंट झाल्यानंतर हा चॅप्टर संपून जाईल. त्याच्यानंतर आपण पुढचा चॅप्टर सुरू करू. ठीक आहे. We will meet in the next lecture. Thank you so much for watching.